तर जय शिवराय भावांनो, उद्या आहे 15 ऑगस्ट. तेव्हा इकडे त्याच्या डेकोरेशनची तयारी चालली आहे. फुगं फिगं चिकटवायला चालले आणि त्यात प्लस मध्ये उद्या आपल्या ओंकार दादा सेतूचं उद्घाटन आहे. आता इथलं डेकोरेशन झाले परत आम्हाला सुरूला जायचं. काय तिकडे सुरूच्या पंपावर फुगं फिगं चिकटवायच्यात वाटतं. आता इथंच वाजलेत आम्हाला 11. आता फायनली सगळीकडे फुगं लावून झालं. यार प्रसादाचा उरक केला का आपल्याला काय रात जागवायची का इथंच असं म्हणलं वाज लवकर उरकलं. आणि आता आम्ही चाललोय बघा सुरूच्या पंपावर. आणि तिकडे बी लय मोठा कुठं नाही वाटतं. तिथंच फुगं बिगं फुगवून कमानी करायच्यात कसं. आणि त्यात प्लस मध्ये आम्हाला झालाय उशीर. आता इथं येळ्यात थांबून एक खाऊचं पान घेतोय. वड म्हणलं रक्त वाढल व्हायचं. ही असली पानं खाल्ल्यावर म्हणतात रक्त वाढ. तसं म्हणाय गेलं तर ह्या डेकोरेशनचं काम ह्या किरण भाईने घेतलं. आता आम्हाला पान खाताना बघून ह्यांना इसळ कसला आलाय काय माहिती. एवढ्या रातचिरीचं आम्हाला पानाच्या टपऱ्या बघत हिंडायला लावले. ते म्हणले पान आणल्याशिवाय माघारी यायचं. तेव्हा आता इथं पान आणायला ती पान मला म्हणत होतं देऊ का 2 मसाल्याची पान. मी म्हणलं काय करायचं तेव्हा त्या 2 साधीच पान. आता बघा आम्ही आलो सुरूर मधल्या पेट्रोल पंप. ही काय पंपाला डेकोरेशन करायचंय. आता इकडे प्रसाद दादाला बसवलाय फुगं फुगवाय. बस म्हणलं फुगं फुगवत सुट्टी देऊ नको. आता इथं आमची अख्खी रात जागते. ती फुगं फुगवता इकडे रस्ते आलोय. इकडे लय मोठा ऍक्सिडेंट झालाय. नशिबाने लागलं नाही कुणाला पण गाडीचा भोगा झाला. तेव्हा या गोष्टी भेटू मग उद्याच्या ब्लॉग मध्ये.